सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू, शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू, नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र. हरियाणामधल्या विजयाचं विश्लेषण करण्यापूर्वी मी हा एक छोटासा अनुभव तुमच्याशी शेअर करू इच्छितो. आमच्या समस्त प्रेक्षक वर्गासोबतच भारतीय जनता पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा, आपल्या सर्कलमध्ये तो फॉरवर्ड करावा आणि या व्हिडिओच्या आशयावर आत्मचिंतनही करावं. मित्रो, काल दुपारी जसा हरियाणातला निकालांचा ट्रेंड स्पष्ट होत गेला तसं त्या निवडणुकीतल्या भाजपच्या विजयाचं विश्लेषण करणाऱ्या व्हिडिओचं यूट्यूबवर एक पेवच फुटलं होतं. मला या निवडणुकीतला एक महत्त्वाचा प्रचारकी घटक जो होता, ज्याचं नरेटिव्ह बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरियाणात आणि काश्मीरमध्येही ते चालवलं होतं. पण जम्मू वगळता मुस्लिम बहुल काश्मीरमध्ये ते नरेटिव्ह फारसं चाललं नाही, पण हरियाणात ते नरेटिव्हही चाललं आणि आधीच्या सरकारबद्दल कुठल्याही प्रकारची अँटी इन्कम्बन्सी वगैरे नाही. उलट केंद्र आणि राज्य सरकारचं डबल इंजिन सरकार हे चांगलं काम करत होतं. अनेक कल्याणकारी योजना राज्यात राबवल्या गेल्या होत्या, त्यांना हरियाणवी जनतेनं त्याची पोचपावती दिली, कौल दिला. पण मी मात्र एक मुद्दा प्रकर्षाने मांडला होता. त्या मुद्द्याला पूरक असं बरंच काम, परिश्रम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी हरियाणात निवडणुकीच्या काळात केलेलं आहे. त्यावरही मी एक स्वतंत्र व्हिडिओत बोलणार आहे. मी माझ्या मागच्या व्हिडिओत नितीन गडकरींचा उल्लेख केला होता, तर गडकरींच्याही एकंदर योगदानाबद्दल बोलणार आहे. पण माझा मूळ मुद्दा जो होता की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी जे आवाहन केलं, त्या आवाहनानुसार बटोगे तो कटोगे हा धोका ओळखून हरियाणात हिंदूंनी एकत्र येत एक गठ्ठा मतदान करून भारतीय जनता पक्षाला जिंकवलं. आता झालं आहे काय, तर माझा हा व्हिडिओ पाहून आपल्या एका सबस्क्रायबरचा मला फोन आला. फोन होता पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघातल्या एका ताईंचा. त्यांचं केंद्रीय सहकार खात्याशी संबंधित असलेलं एक महत्त्वाचं काम होतं, आहे म्हणा ते, जे त्यांच्या दैनंदिन जीवनाशी, रोजीरोटीशी निगडीत आहे. त्यांच्या साऱ्या नातेवाईकांनी, त्यांच्या सोसायटीतल्या लोकांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत धंगेकरांना मतदान केलेलं असताना आणि धंगेकर कामं करतात असा सर्वत्र बोलबाला असताना निव्वळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुरली अण्णा मोहोळ यांना त्यांनी मतदान केलं होतं. निवडणुकीत मोहोळ जिंकले, धंगेकर हरले. पण आता या ताईंचं जे काम आहे त्या कामासाठी त्यांनी आपल्या हक्काच्या खासदाराच्या पुण्यातल्या कार्यालयात धाव घेतली. तिथं सांगितल्याप्रमाणे दिल्लीतल्या सहकार खात्याला ईमेल केला. अमित शहा हे या खात्याचे मंत्री आहेत आणि मुरली अण्णा मोहोळ हे राज्यमंत्री आहेत. अमित भाईंच्या कार्यालयाने या ईमेलची त्यांना पोच दिलेली आहे, म्हणजे उत्तर दिले थोडक्यात. पण मोहोळ यांच्याकडून मात्र मेलची अद्याप दखल घेतली गेलेली नाही आहे. या ताई पुन्हा एकदा त्यांच्या कार्यालयात गेल्या होत्या, पण त्यांना यावेळी अर्ज लिहून आणा असं सांगण्यात आलं आहे. आधी अर्ज द्या, मग बघू. कुठल्याशा धनदांडग्यांकडून फसवल्या गेलेल्या या आपल्या हिंदू मराठी भगिनीला मदत करण्यासाठी आपण जर प्रोटोकॉल बघत बसणार असू आणि कागदी घोडे नाचवणार असू तर काय कामाचं ते हिंदुत्व, हे मी तुम्हाला विचारत नाही आहे, तर त्या संतप्त आणि संत्रस्त मराठी भगिनीनं विचारलं आहे मला. काय चुकलं त्या महिलेचं, जिनं पुणेकरांची कामं करणाऱ्या दंगेकरांना मतं न देता मुरली अण्णांना मतदान केलं. होय, दंगेकर किमान जगाला दाखवायला तरी लोकांची कामं करत बोंबलत हिंडतोय की रस्त्यावर, आणि या जगात दिखताय व बिकताय हे काय मी नव्यानं सांगायचं का तुम्हाला. हरियाणातल्या विजयावरचा माझा व्हिडिओ पडला आणि या ताईंचा मला 3 वेळा फोन येऊन गेला, तो मिस कॉलमध्ये गेला. चौथ्यांदा तो मी उचलला तर त्यांचा हा सवाल, तुम्ही म्हणता हिंदूंनी मोदींचं ऐकलं आणि हिंदूच्या मुद्द्यावर मतदान केलं. आम्ही सुद्धा केलं, पण भाजपवाले हिंदूंचं, त्यांच्या मतदारांचं काम करतात का? फडणवीसांशी तुमचा संपर्क असेल तर त्यांच्यापर्यंत हे पोचवा. आणि बोलल्यानंतर त्यांनी एका दमात मला त्यांची सगळी समस्या ऐकवली.
ज्या विचारधारेचे पाईक म्हणून ज्यांना लोकप्रतिनिधी बनवून संसदेत पाठवतो त्यांच्याकडूनच आपली कामं व्हावीत या अपेक्षा असतात आणि त्याची परिपूर्ती झाली नाही तर त्यांचा रागही येतो. हा राग सात्विक असतो. हा राग सात्विक असतो तोवर ठीक असतं. ठीक आहे, पण या रागाची जागा वैफल्यानं घेतली तर, वैफल्याची जागा जर प्रतिशोधानं घेतली तर काय होईल याचा विचार आज भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक जबाबदार कार्यकर्त्यांना आणि ज्यांच्याकडे संविधानिक पदं आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी आवर्जून करायलाच हवा. जे मतदार तुम्हाला मतदान करतात त्यांची कामं नाही करणार तर मग कोणाची कामं करणार तुम्ही? अदानी अंबानीची की अजून कुठल्या धन्ना शेठची? लोकांची स्मरणशक्ती फार कमजोर असते असं म्हणतात. बोलतात ना ते की लोकांची जी काय बोलतात, पब्लिक मेमरी इज व्हेरी वीक. पब्लिक मेमरी काय असते ते एका बाजूला ठेवा, पण वाईट कामांचा बोलबाला मात्र जरा जास्त जोरानं होतो आणि तो जास्त लक्षात ठेवला जातो. तुमच्या चुका पकडल्या गेल्या ना तर त्यावर सतत बोट ठेवलं जातं. तुम्ही 100 कामं चांगली केलेली असतील. मुरली अण्णा केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे, पण त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाने आपल्या मतदारांची काळजी घेतली पाहिजे. कारण प्रत्येकाला आपलं जे दुःख आहे ना ते जगातलं सगळ्यात मोठं दुःख वाटत असतं. त्याच्या अडचणीच्या काळात जर त्याला लाल फितीच्या कारभारात अजून गुंतवलं तर तो सामान्य माणूस अजून खचत जातो. या खचलेपणातून तो तुमचा कायमचा शत्रू बनू शकतो. हे असे असंख्य खचलेले पिचलेले लोक आमदार खासदारांच्या दाराशी आशेने येत असतात. या लोकांची मानसिक अवस्था काय असते, कशी असते हे मला विचारा. मी 12 वर्ष आमदारांचा, मंत्र्यांचा PA म्हणून काम केलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टी मी जवळून बघितल्यात म्हणून सांगतो. त्यांना जे येतात ना तुमच्याकडे, त्यांना दिलासा देणारं एक वाक्य बोला, त्यांचं ऐकून घ्या. तो खचलेला माणूस तुम्हाला दुवास देतो जाताना, पण त्याला तुम्ही कायदा, नियम, प्रोटोकॉल दाखवला ना तर तो पुढच्या प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला त्याच्या मताधिकाराचा बडगा दाखवल्याशिवाय राहत नाही. आणि आता तर विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. एक एक मत महत्त्वाचं आहे. पुण्यात भारतीय जनता पक्ष जर हिंदुत्ववादी मतांच्या भरवशावर विजय मिळेल अशा मस्तीत किंवा अशा भ्रमात वावरत असेल तर आताच जागे व्हा. दंगेकरांची नौटंकी जोरात सुरू आहे आणि त्या नौटंकीला जनता भुलते. या भूलभुलैयात अडकलेल्या मतदारानं पुण्यातल्या भाजपला कात्रजचा घाट दाखवला नाही म्हणजे मिळवलं. तेव्हा अजूनही सांगतो, वेळ गेलेली नाही आहे. माझ्याकडे जी तक्रार आली आहे त्या ताईंची, ती मी मुरली अण्णांच्या एका खास कार्यकर्त्याच्या कानावर घातलेली आहे. त्या ताईंनाही आश्वस्त केलं आहे की तुमचं जे काम आहे ते मार्गी लावण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. कारण हे व्यासपीठ जनतेचं व्यासपीठ आहे. हे हिंदुत्वाचं मुखपत्र आहे, भाजपचं नाही. अनेकांचा गैरसमज आहे की आम्ही भाजपवाल्यांच्या खूप जवळ आहेत आणि भाजपचे सारेच लोकप्रतिनिधी आम्हाला ओळखतात, आमच्या टचमध्ये आहेत. तर असं अजिबात नाही. पण आम्ही जे बोलतो त्याचा अनावधानानं का होईना संबंध भाजपशीच येतो आहे. त्यामुळे त्यांना आमच्याकडूनही अपेक्षा असणं साहजिकच आहे. त्या अपेक्षांवर खरं उतरणं हे माझं कर्तव्य आहे. माझं हे विवेचन आज अनेकांना पटेलही किंवा पटणारही नाही, रुचेलही किंवा रुचणारही नाही. लोकसभेतल्या अपयशानं खचलेल्या पण आता पुन्हा उभारी घेत असलेल्या भारतीय जनता पक्षानं आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांनी आपला ॲप्रोच बदलायला हवा. कुठलाही विजय हा सहज मिळत नाही आणि लोकांनी मतदान केल्याशिवाय तर अजिबात मिळत नाही. म्हणून त्या लोकांना, त्या मतदारांना विसरू नका. त्यांना फाट्यावर मारू नका, त्यांना अपमानित करू नका. एवढं नक्की करा. विधानसभेच्या विजयाची माळ नक्कीच तुमच्या गळ्यात असेल. मी तुर्तास इथेच थांबतो. उपदेशाचे डोस जरा जास्तच झालेत. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.